नारळी पौर्णिमा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच पूर्ण चंद्र असलेल्या दिवशी साजरा केला जातो. नारळी पौर्णिमा हा सण धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असला तरी त्यामागे काही वैज्ञानिक कारणं आणि निसर्गाशी संबंधित व्यावहारिक दृष्टिकोन देखील आहे. नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनापासून स्वागत. नारळी पौर्णिमेला राखी पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा आणि ऋषी पौर्णिमा अशी ही नावं आहेत. मात्र नारळी पौर्णिमा हे नाव मुख्यतः कोकण आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात प्रचलित आहे. आता नारळी पौर्णिमेचा अर्थ आणि महत्त्व काय बरं? तर नारळी म्हणजे नारळ आणि पौर्णिमा म्हणजे चंद्राची पूर्ण स्थिती असलेला दिवस. हा सण विशेषतः समुद्र किनाऱ्यावरील लोक कोळी समाज साजरा करतो. या दिवशी समुद्र देवतेला नारळ अर्पण करून भाविक तिची पूजा करतात आणि येणाऱ्या मासेमारीच्या हंगामात समुद्र शांत राहो आणि भरपूर मासळी मिळो अशी प्रार्थना करतात. कोळी लोक समुद्राच्या काठी एकत्र जमतात. पारंपरिक पोशाखात नृत्य, संगीत आणि पूजा अर्चा करतात. शंख, घंटा आणि ढोल ताशांच्या गजरात समुद्राला नारळ अर्पण करतात. नारळी पौर्णिमेपासून कोळी समाज मासेमारीचा नवीन हंगाम सुरू करतात. समुद्र ही एक नैसर्गिक शक्ती मानली जाते आणि त्याला शांत ठेवण्याची प्रार्थनाही केली जाते. काही ठिकाणी वरुण देवता म्हणजे पाण्याचे देव यांची पूजा केली जाते. याच दिवशी ब्राह्मण समाज श्रावणी संस्कार करून वेदधारणा करतात. नारळी पौर्णिमा हा सण धार्मिक श्रद्धा, समुद्राबद्दल कृतज्ञता आणि सामाजिक एकजूट यांचं प्रतीक आहे. समुद्र हा पृथ्वीवरील पाण्याचा प्रमुख स्रोत असून हवामानात मोठी भूमिका बजावतो. समुद्राची पूजन परंपरा माणसाला निसर्गाशी जोडते. त्यातून समुद्रातील जैवविविधतेचे संवर्धन, पाण्याचे महत्त्व आणि सागर प्रदूषण टाळणे यावर अप्रत्यक्षपणे भर दिला जातो. जून जुलै महिन्यात मान्सून काळात समुद्र खवळलेला असतो. हे मासेमारीसाठी धोकादायक आहे आणि या काळात बऱ्याच जातींचे मासे अंडी घालतात. त्यामुळे मासेमारी काळजीपूर्वक बंद केली जाते. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरू करणे हे एक प्रकारे प्रजनन कालावधीची पर्यावरणीय जाणीव दर्शवते. या दिवशी नारळाचे पूजन केले जाते कारण नारळात भरपूर पाणी, अन्न घटक, फायबर्स आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात. हे शरीराला थंडावा देणारे, पचनास मदत करणारे. नारळ पूजन करून नंतर त्याचं सेवन केल्याने त्याचे आरोग्यदायी गुणधर्म लाभतात. म्हणून या दिवशी नारळ वापरून गोड पदार्थ बनवले जातात, जसे की नारळाच्या वड्या, नारळ भात. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण जास्त असते, त्यामुळे समुद्राला भरती आणि ओहोटीचा जोर जास्त असतो. यामुळे कोळी समाज समुद्राच्या शक्तीची जाणीव ठेवून त्याची पूजा करतो. या सणाच्या निमित्ताने समाज एकत्र येतो. पारंपरिक नृत्य, संगीत होतं. यामुळे मानसिक आनंद, सामाजिक ऐक्य आणि मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत होते. आजच्या काळात याला कम्युनिटी थेरपी असंही म्हणतात. नारळी पौर्णिमा केवळ धार्मिक सण नसून त्यामागे विज्ञान, पर्यावरणशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि समाजशास्त्र यांचा उत्तम संगम आहे. पारंपरिक सणांमधील वैज्ञानिक महत्त्व समजून घेतल्यास आपल्याला त्याचा आदर राखता येतो आणि त्यांना नव्या पिढीपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवता येतं. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.